सध्याचा जमाना हा डेटिंग ॲपचा आहे. मात्र जेव्हा प्रश्न येतो लग्नाचा तेव्हा लग्नापूर्वीच सगळी खात्री केलेली कधीही योग्य असतं. लोहगड किल्ल्यावर झालेली हत्या असेल किंवा देशातील अशा प्रकारच्या अनेक हत्या असतील, त्यानंतर पालक लग्नापूर्वीच मुलगा किंवा मुलगीची सगळी माहिती खाजगी गुप्तहेराकडून काढून घेत असल्याची माहिती आहे. आपल्यासोबत सध्या खाजगी गुप्तहेर रजनी पंडित आहेत. मॅडम, लोहगडचं प्रकरण तुम्हाला माहितीच असेल, अशी अनेक प्रकरणं आहेत. या सगळ्या प्रकरणानंतर पालक आहेत, पालकांचं तुमच्याकडे येण्याचं प्रमाण वाढलं? हो, प्रमाण वाढलेलं आहे. कारण काय, लोक आता खूप सावध झालेली की लग्नात काही वेळेला आईवडील इमोशनल ब्लॅकमेल करून मुलींना लग्नाला तयार करतात आणि मग त्यांना असं वाटतं की बळजबरीने तयार असेल तर आपल्या घरी येऊन आपल्याला त्रासदायक होईल, म्हणून मग लोक आता सावध झालेली आहेत. पण माझ्याकडे त्याच्या आधीपासूनच आहे, म्हणजे गेले कित्येक वर्ष मी पालक येतात. नेमकं पालकांना काय जाणून घ्यायचं असतं मुलगा किंवा मुलीबद्दल? मुला किंवा मुलीबद्दल मेन कॅरेक्टर आहे. स्वभावाची गॅरंटी आपण देऊ शकत नाही, पण आर्थिक परिस्थिती, मुलगी कशी आहे, काय किंवा मुलगा कसा आहे, त्याला काही व्यसनं आहेत का, त्याचं इतर कोणावर अफेअर आहे का, तो कोणाच्यात उठबस करतो, काय करतो, हे जाणण्यासाठी आर्थिक एज्युकेशन, पेमेंट, हे सगळंच त्यांना हवं असतं की दाखवलेली परिस्थिती आणि प्रत्यक्षात काय आहे. मग मुली असल्या तर त्यांचं पण काही लोन असतं, काही वेळेला बाहेरच्या बाहेर भेटणं असतं, घरी लवकर बोलवलं जात नाही आणि जेव्हा सगळं जमतं, एकमेकांची आवड निवड सगळं कळतं आणि घर बघायला गेल्यानंतर कळतं की या घरात राहण्यापेक्षा म्हणजे 18-20 दारिद्र्यातले आहेत किंवा काय आहेत, मग त्याच्यानंतर त्यांना वाटतं अरे ही तर आपली झालेली फसवणूक आहे, आता मोडायचं आहे आपल्याला, पण काय कारणाने मोडणार. मग त्याची इन्व्हेस्टिगेशन करणं, काय काय माहिती लपवली, कसं करायचं, ते गाईडन्स घेणं, याच्यासाठी पण लोक येतात. अनेक वेळेला असं देखील समोर आलेलं आहे की मुलगा हा गे निघतो किंवा अशा प्रकारच्या देखील घटना समोर येतात. असे काही चेकिंग करायला पालक सांगतात का? हो, बऱ्याच वेळेला काय असतं की मुलींच्या वागणुकीतनं त्यांना कळतं की थोडंसं अलिप्तपणा आहे किंवा वागणं थोडंसं वेगळं वाटतं आहे. मग अशा वेळेला ते सांगतात तुम्ही कंटिन्यू डे नाईट फॉलोअप ठेवा, कोणाचं फ्रेंड सर्कल आहे, कसं वागते व्यक्ती, हे तुम्ही बघा. मग आम्ही बघितल्यानंतर आम्ही त्यांनाही सांगतो की तुम्ही गुप्तहेर वेशात जाऊन ते चेक करा. म्हणजे आम्ही सांगतो म्हणून, कारण आमचं काही कोणी दुश्मन नाही आहे, पण जे सत्य आणि पुढे काही वाईट घडू नये ह्याच्यावर आम्ही सावध होतो की जी फसवणूक आहे ती टाळण्यासाठी जे सत्य पण येतात लोक चेक करायला. आणि हल्ली तर अशी प्रकरणं खूप झालेली, मुली यांची भानगड, आणि कायद्याने हल्ली त्याला मान्यता पण आहे, त्यामुळे काही कोणी करू शकत नाही. सुरुवातीला लग्न ही ओळखीतून किंवा नात्यामध्येच व्हायची, मात्र आता सध्या डेटिंग ॲप आहे, त्यासोबतच मॅट्रिमोनियल साईटचा उपयोग जास्त होतो आणि त्यावरती अनेकदा असं दिसून आलेलं की त्यावर जी माहिती लिहिलेली असते ती काही अंशी खोटी असते, मात्र बहुतेक वेळा ती खोटी देखील असते. तर ते देखील सगळं चेक करायला पालक सांगतात का? हो, बऱ्याच वेळा ते सगळं सांगतात, कारण त्यांनी दिलेली माहिती कितपत खरी आहे, शिक्षणापासून हे अगदी नोकरीपासून घेतलेली आहे, हे सगळंच. आता मध्ये एकीचं लग्न झाल्यानंतर आले होते आणि तिचं डिग्री वगैरे सगळंच खोटं होतं, पण नंतर काहीच करू शकत नाही तिने. नाही, मी तुम्हाला त्यावेळेला सांगितलं होतं की मी अमुक शिकलेली आहे, माझ्याकडे आहे, पण मी दुसऱ्या युनिव्हर्सिटीचं घेतलेलं आहे, हे मी सांगितलं होतं. म्हणजे लग्नानंतर एकदा अक्षदा पडल्यावर तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळे लग्नापूर्वी माहिती काढणे ही काळाची आता गरज आहे. अनेक वेळेला मुलगा किंवा मुलीवरती घरून दबाव असतो किंवा साखरपुडा झालेला असतो, आता कसं मागे घ्यायचं असं देखील एक संभ्रमात पालक असतात. तर ह्या सगळ्या शंका घेऊन देखील त्या तुमच्याकडे येतात का? हो, त्यावेळेला त्यांना मार्गदर्शन करते मी की आता आमचं लग्न ठरल्याच जमा आहे आणि नंतर मग ती आमच्यावरती ॲलिगेशन केलं त्या व्यक्तीने, तर आम्ही काय करणार, लग्न मोडण्याचं कारण काय सांगणार. मग त्या जो आपण स्टडी केलेला असतो त्या बाबतीत त्यांना मार्गदर्शन करायचं आणि कशा पद्धतीने ते ब्रेक करायचं ते मी सांगते त्यांना. लोहगडचं प्रकरण आपण बघितलं की थेट हत्येपर्यंत गेलं, त्या याची देखील पालकांना धास्ती वाटलेली की उद्या आपल्या मुलीसोबत असं होऊ नये. काळजी तर प्रत्येकाच्या आईवडिलांना वाटते ना, की आपल्या मुलांच्या बाबतीत सुद्धा असं होऊ नये की तिला बळजबरीने लग्नासाठी तयार केलं आहे किंवा तिची इच्छा नसताना की समाजामध्ये अपमान होईल, त्यापेक्षा परस्परच काटा काढला. तर हे प्रकरण सत्य काय असत्य काय आपल्याला पूर्ण माहीत नाही आहे, कारण आपण वरवरचं सगळं बघूनसुद्धा एखाद्यावरती हे करतो. त्यामुळे आपण खात्रीलायक कुठलं सांगत नाही जोपर्यंत जे प्रकरण पाहिलेलं नाही आहे. पण असं बऱ्याच वेळेला होतं की बळजबरी केल्यामुळे किंवा तुम्ही नाही म्हणून आपण बघतो ना की घटस्फोटामध्ये काही गोष्टी असतात किंवा त्या मुलांची हत्या केली जाते किंवा कोणीतरी आयुष्यात येतो दुसरा, मग त्याला ते नकोसं असतं, मग त्याचा काटा कसा काढायचा. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, माणूस मुळात वाईट नसतो, पण परिस्थिती, आजूबाजूचं वातावरण हे माणसाला मुळात वाईट बनवतं.
जे जर तिला फ्रीडम दिला असता की तुझं तू ठरवलं असेल तर आम्हाला सांग, कोणी असू दे आम्ही करून द्यायला तयार आहे, ती घटना घडलीच नसते. मुलगा किंवा मुलाबद्दलच्या अहवालामध्ये तुम्ही संशय व्यक्त केल्यानंतर काही लग्न म्हणजे पुढे गेली नाहीत किंवा पालक सतर्क होऊन तिथेच थांबले, तसं कधी झालं आहे का? हो, बऱ्याच वेळा झाले. कारण ते म्हणतात पुढे जाऊन भानगडी करण्यापेक्षा आपण आधीच सतर्क राहिलेलं उत्तम, म्हणून दिलेल्या रिपोर्टप्रमाणे ते ब्रेक करतात. तुमचं काम नेमकं कसं चालतं जर तुम्हाला सांगता आलं तर? कसा तुम्ही रिपोर्ट देता आणि किती वेळ लागतो त्याला? पुरावे म्हणून आम्ही व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफ्स ह्या गोष्टी देतो. आणि काही गोष्टी ओरली असतात ज्या लोकांनी सांगितलेल्या असतात, पण ते पिक्चरमध्ये येऊ पाहत नाहीत. मग आम्ही त्यांना सांगतो की ते काय तुमचेही दुश्मन नाही, आपलेही नाही, पण जी सत्य परिस्थिती जी कळली ती आम्ही तुम्हाला सांगतो, बाकी निर्णय तुमचा आहे. खरं तर पालक आणि समोरचे हे तर परिचयाचे असतात, तुमचे तर ते परिचयाचे देखील नसतात. असं असताना देखील पालक तुमच्यावर विश्वास ठेवतात तुमच्या कामावरती वगैरे? आता 40 वर्ष लोक विश्वास ठेवतात म्हणून मी या क्षेत्रात सक्सेसफुल झाले. इन जनरल जे डिटेक्टिव्ह असतात त्यांच्यावरती म्हणजे विश्वास ठेवतात, तो जो सगळा रिपोर्ट असतो. रिपोर्ट कसे देतात ना ह्याच्यावरती डिपेंड आहे. उगाचच काहीतरी कोणाबद्दल थातूरमातूर सांगणं. आता ज्या गोष्टीला खूप खर्च आहे तिथे लिमिटमध्ये खर्च सांगून मग काहीच अर्थशून्य रिपोर्ट देणं आणि मग त्याच्या खाली लिहिणं की तुम्ही अजून कोणाकडे तरी चेक करा, मी कधीही सांगत नाही. हा माझा रिपोर्ट आहे, तुमचा विश्वास असेल तर तुम्ही पुढे जा, नका जाऊ. नंतर तुम्हाला वाटलं की मोडायचं आहे किंवा तुम्हाला वाटतं नाही योग्य आहे तरी आमचं काही म्हणणं नसतं, पण दुसऱ्याकडे चेक करून घ्या असं मी कधीही कोणाला रेकमेंड करत नाही. अनेक वेळेला आपण बघतो की लग्नामध्ये अक्षरशः कोट्यावधी रुपये खर्च होतात, आधीच सगळ्या ऑर्डर वगैरे दिलेल्या असतात. तुमच्या एका अशा रिपोर्टनंतर एवढी कोट्यावधींचं लग्न कोणी मागे घेतलं आहे किंवा ते आधीच सतर्क वगैरे झाले, तसं कधी झालं आहे का? आत्ताच सिंहाचं प्रकरण झाल्यानंतर 3-4 जणं अशी आली की ज्यांनी अगदी म्हणजे 20-25 कोटीपर्यंत खर्च करणारी लोक लग्नाची, किंवा त्यांना काही काही छोट्या छोट्या गोष्टी आढळून आल्या. मग त्यांना मी मार्गदर्शन केलं की आपण लग्नाच्या इन्व्हेस्टिगेशनला हे करण्यापेक्षा तुम्ही काही गोष्टी अशा तपासून बघा, तुम्हाला वाटलं तर मग आपण इन्व्हेस्टिगेशन करू. त्यामुळे लोक म्हणतात की तुमचं असं नाही की तुम्ही पैशासाठी काम करताय, तुम्ही मार्गदर्शन देताय, त्याच्यात पण आम्हाला काहीतरी मार्ग मिळतो आणि मग आम्ही ठरवतो. आणि 2-3 लग्न मग त्यांनी मोडली. एक शेवटचा प्रश्न, जो तुम्ही 40 वर्ष या सगळ्या प्रोफेशनमध्ये आहात, जे पालक आहेत ज्यांच्या मुलांची लग्न ठरलेली आहेत किंवा होणार आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? रोग होण्यापूर्वी जर आपल्याला कळलं तर आपण उपाय करू शकतो, पण आजारच काय आहे हे माहीत नसेल आणि नंतर तो वाढत गेला तर कंट्रोलमध्ये आणणं मुश्किल असतं. त्यामुळे वेळीच सावध राहा आणि काळजी घ्या. सध्याची परिस्थिती बघता असं म्हणता? कारण हल्ली कायदे पण फार विचित्र झालेले आहेत. तुम्ही कोणाच्या आयुष्यामध्ये काय ढवळाढवळ केली, तुम्ही कोणाच्या हातात मिळवला, तुम्ही तिच्याशी सलगी केली, तर तुम्ही जेव्हा लग्न ठरतं तेव्हा किती अंतरामध्ये वागा. जेव्हा तुम्हाला विश्वास वाटेल, कॉन्फिडन्स वाटेल की नाही आपलं हे कंटिन्यू होऊ शकतं, तेव्हाच पुढे जा. तोपर्यंत हल्ली काय करता, आईवडिलांनी जरी लग्न ठरवलं तरी मुलींना जर कुठे असं वाटलं की ह्याचं वागणं मला ठीक नाही दिसत तर ते स्वतः येतात, हे आमचे कमाईचे पैसे आहेत मॅडम, ह्याच्यातून तुम्हाला काय काढायची ती माहिती काढा. आपण ऐकलं त्या होत्या रजनी पंडित. सध्याची परिस्थिती बघता लग्न करण्यापूर्वीच सगळी माहिती काढणं हे कधीही शहाणपणाचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई.